फोन करा. मी त्यांना फोन केला आणि हो ऐकतो. तू कोण, तुझा काय संबंध आहे, तुझ्या माहिती काय, तू कसं काय फोन केला, तू काय माझ्या वाकडं करतोस, तू ये दारूला आणि राहायला विषय तुम्हाला आम्हाला येणं जाणं तुमचा स्टाफ सुद्धा कधी सेवा करून नाही. इतके त्यांचे जे बोलण्याची पद्धत त्यांना सुद्धा त्यांच्यासोबत घटना घडायची बघायला पाहिजे. तो एका महिलेसोबत सापडलेला त्याची व्हिडिओ विषय हे आज कळत झालं. ठीक आहे ना, तुमच्या हातात आमच्या हातात गोष्टी नसतात. बोलायची पद्धत त्यांच्याकडे रिलेट व्हायचं तो काही नाही. पेशंट एक समाज तुमच्यापर्यंत प्रत्येक जण पोहोचू शकत नाही ना सर. आज तुम्ही आलात, आज आमचं नशीब चांगलं की आम्हाला मिनिस्टर साहेब भेटले. असं हेच मध्ये दखल घेतली असते. मिनिस्टर साहेब भेटले दवाखान्यात चलवतो कुणी बी अधिकारी कुणी बी अधिकारी पगार कुणी नसतं इथं, मोकळं असतं हॉस्पिटल. त्यांची रूम चेक करा, वाटल्यास त्या रूम मध्ये काय काय निघतं बघा. माणूस आला की रेफर डॉक्युमेंट रेडी हो. पेशंट असला की लगेच रेफर कसलं तुम्हाला शिंक जरी आली तरी रेफर. उगाच माणूस म्हणलं का ना बाबा छातीत दुखायला चला चला रेफर करा. ते दुखो नाही दुखो ते त्याच्या ड्युटीच्या वेळेत इकडे असते ती इकडे दस्तीतच करते. एक बी कर्मचारी नसतो रेफर बुक बघा तुम्ही. 100 मधले 80% पेशंट रेफर असते. घर बनवले त्यांना ₹28 शासनाने खर्चून घर बनवले. हो दिले हे लेखी तयार केले. नातेवाईकाचे तो आमच्या इकडे त्यांना देऊन टाक ना. दोघांचा उल्लेख करतो ईश्वर त्यांचे दोन निलंबन व्हावं लागते. आम्हाला साहेबांनी शब्द द्यावा, आम्ही काय अडून धरणार नाही. साहेब बोलले म्हणजे 100% असं काय आम्ही निलंबनाची पाहिजे. तुम्हाला अधिकारी निलंबनाचे ठीक आहे. प्रस्ताव पाठवतो काय जे काय कायदे त्याला कोणी केलं निलंबित वरून झाले निलंबित. त्यांना इथं ठेवू नका सर. नको आम्हाला मी आताच फोन केलेला तुमच्या समोर. आता त्यांना आजच्या आधी ऑर्डर करतो मी दुसरं दोघांना पण त्या ह्याला नको. सर आमच्या रुग्णालयाला थोडी चांगली डॉक्टर मंडळी द्यावी अशी एक आमची विनंती. काय होईल इथं सध्या ग्रामीण भागातला माणूस येतो आणि आमचे ऊसतोड कामगार असतात. या कालावधीमध्ये पेशंटची संख्या मोठी असते ओपीडीला आणि जर डॉक्टर व्यवस्थित नसतील तर त्यांना उपचार होत नाहीत. आणि आजचं मग तसंच झालं सकाळी. फक्त एकच असल्यामुळं अर्धवट उपचारानं त्याला हे करण्यात आलं. दारूचा घाट आहे, दारूच्या घाटामध्ये रोज अपघात आहेत. रोज जावा इथं पेशंट इथे थोडं ज्या कारवाई आपल्या सर्वांनी प्रस्ताव तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. त्यावेळेस आम्ही इथून बॉडी आमचं रुग्णालय बदललेलं दिसावं एवढीच आमची विनंती. दोघांचं एक करून एक तर आमचा माणूस गेला ते काय वापस येणार. दुसरा कोणी जाऊन दुसरा त्या माणसाला हँडल करणारा माणूस गेला. सगळ्यात महत्त्वाचं बाकी आम्हाला काय तो माणूस म्हणजे सरळ दबाली करतो.